सांगली सांगली. खडसे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तुमचा ज्यांच्यावरती कटाक्ष आहे तेही मंत्रीच आहेत आणि पुण्याची सिटी हे अमितेश कुमार गुप्ता आहे. त्या तिघांनी मिळून हे सगळं केल्याशिवाय हे होणार नाही असं तुमच्या बोलण्यात. मला असं कोणावर आरोप करायचा नाही. जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही किंवा त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तोपर्यंत कुणावर आरोप करणं बरोबर नाही. पोलीस जे करतायत त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. तुम्ही राजकीय हेतुप्रेरित काम करायचं किंवा हे सगळं षडयंत्र चाललंय आणि कुणीतरी करतं कोण म्हणजे काहीतरी कोण असतं पाळत कोण असं आहे. अनेक प्रश्न. मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मी शोधपत्रिका पाहिलेली आहे. आता तुम्ही शोधा ना, तुम्हाला आव्हान करतो. नाही तुमच्या बोलण्यातल्या 2-3 गोष्टी याचे उत्तर मीडियाने शोधा ना. आम्ही केला प्रयत्न, तुमच्या सूत्राकडून जे माहिती आम्ही केला प्रयत्न. त्याच्यामध्ये व्हिडिओ लिंक केले हे बरोबर आहे, इलिगल गोष्ट घडलेली आहे ती, जो नियम आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही पुणे पोलीस जे बाहुल्याप्रमाणे काम करतात म्हणतात ते कुणीतरी वरी कळसूत्री हलवली पाहिजे. ती कोण कळसूत्री येईल बाहेर? आज नाही येणार, बाहेर येईल नक्की बाहेर. हे तर सरळ सरळ आहे बघा. पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे. परंतु अलीकडे हे जे दिसतंय व्हिज्युअल दाखवणं, नाव समोर आणणं, वारंवार फोटो दाखवणं, हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे. हे माझा आक्षेप आहे की अल्कोहोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रग्सचा का रिपोर्ट येऊ शकत नाही. कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आहे की पोर्शेकारच्या संदर्भामधला तो अनुभव आहे. मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही. आज माझा संशय पोलीस यंत्रणेला, संशय म्हणजे पोलीस यंत्रणेला प्रश्न असं का व्हावं. तुम्ही आले की प्रांजल खेवरकर यांनी असं म्हणता, म्हणजे प्रांजल खेवरकर एक आरोपी त्याच्यामध्ये, बाकीचे आरोपी नाहीत का? ज्यांच्या हातामध्ये ड्रग्ज सापडले ते नाहीत का? ह्याच्या हातात ड्रग नव्हते. हे तर तुमच्या याच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला, आमचा जावई बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही, हे तुमच्याच याच्यात दिसतं आहे. आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतर येईल, ते आल्यानंतर मी बोलेन. पण तुम्ही त्याच्यात आधी निष्कर्ष जर काढायला लागले ते चुकीचं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्यासमोर त्यावेळी मी बोलेन. ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून सूचना होत्या की अशी घटना घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण सर्वसाधारणपणे खालून माहिती येते, म्हणजे ग्राउंड लेवलवरती जो कधी कर्मचारी असतो ती माहिती वरून सांगण्यात आली की असं असं कसं आहे. पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे, गोपनीय माहिती प्राप्त. वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो, कुणीतरी तक्रारदार असतो. त्या तक्रारदाराचं नोंद करावी लागते. माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाली झाल्या या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या का? ह्या प्रत्येक गोष्टीची नोंद स्टेशन डायरीत करावी लागते. स्टेशन डायरीत आम्ही इथं झालो आहे, आम्ही इथं चाललो आहे, आम्ही इथं करतो आहे, आम्ही इथं गेलो आहे, आम्ही इथून आलो आहे, हे सगळं स्टेशन डायरीत हवं असतं. सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भातले कार्यवाही करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु चौकशीचा भाग आहे. आणखी चौकशीमध्ये काय साहेब इतकं संवेदनशील वातावरण आहे. तुम्ही आणि रोहिणीताई सातत्यानं सरकारवरती टीका करताय. तुम्हीच म्हणाल की जावयाच्या लक्षात आलं होतं की पाळत ठेवली. असं असून सुद्धा जावाई त्या एका विशिष्ट ठिकाणी होते, तिथे 2 मुली उपस्थित होत्या, त्यापैकी एका मुलीकडे ते कोकीन आढळून आलं. याच्यामध्ये जावयाची चूक असं नाही वाटतं? जावयाचं काय चूक आहे? तुमच्या खिशात आता मी टाकलाय काय? तुमच्या खिशात सापडला आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे. मला असं वाटतं कोकीन आहे का? मी काय करणार आहे त्याला? तर मी टाकलं आणि त्या महिला काय असं काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे? कुणी अधिकार दिला महिलांचे फोटो दाखवण्याचा? मला तो एक ट्रॅप होता आणि जावई त्याच्यामध्ये अडकले असं नाही झालं ना. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही सीडी पाहिली, तुम्हाला सीडी दाखवली. चला आता तो विषय इथे नाही, त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल. चला एक फक्त मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे पण इथून रिकव्हर केलं असतं. आता मुद्दा असा आहे की गेले इतके दिवस तुम्ही ज्या लोडांचा उल्लेख करताय की आणखी काही लोकांचा उल्लेख करताय, तर ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पोलीस गोळा करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुमच्या जावयाच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की जे पोलिसांना रिकव्हर करायचं असतं? पोलिसांना काही रिकव्हर करायचं नसतं, पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं, मोबाईल घेणं, त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं. याच्यात काय मिळणार आहे? याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर गेले. वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कुणी सांगितला? गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं? हे पोलिसांच्या साठेलोटे आहे. आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसं काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा?
तो कसा काय पत्रकार परिषद करतो या फोटोच्या संदर्भामध्ये, गुगलच्या संदर्भामध्ये? म्हणजे पोलीस जे करत आहे ते जाणीवपूर्वक करताय. एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे, तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे? माझा अधिकार आहे घटनेने दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिली आहे, अधिकार दिलाय. माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकता. मग आता 7 जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता. यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी 7 जणांना अडकवलं, अंमली पदार्थ असेल नसेल, ही रिओ पार्टी अशी घोषित करा. काल तुम्ही वकिलाची काल भेट तुम्ही घेतली. काही मागणी केली का? कारण ससूनमध्ये जे ब्लड सॅम्पल घेण्यात आले, त्यासोबत जी काही कारवाई केली तर फुटेजची तुम्ही मागणी केली. आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही, आज देणार आहे. ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी. एक. दुसरं, पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल्स प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलची एक प्रत आम्हाला मिळावी, कारण ते तुम्हीच काढलेले आहे. आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे, या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे? जाऊ शकतं का? पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का? त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे. ही माहिती आमदारांना कोण देतं आणि ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे? जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे, तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर कशी काय जाते? याचा अर्थ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी. तुम्ही मग कायदेशीर पावलं उचलणार आहात? मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरचं डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे. या संदर्भातलं सगळं, पण आता हा माझा विषय संपू द्या. विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे. मी त्या ठिकाणी असीम सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये. त्यांच्याशी मी डिस्कशन केली. त्यांनी मला सगळ्या वस्तू मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो, पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू, नक्की करणार. कारवाईनंतर पोलीस आयुक्त म्हणतात चला ना तो, बस झाला. शेवटचा प्रश्न आहे. चला. सर, हिंदी चलो. हिंदी सवाल है सर. हिंदी एक ही सवाल है, हिंदी सवाल बता दीजिए आपके दामाद को भी हिरासत में लिया गया है, कोर्ट में हियरिंग है, आपका क्या कहना है इस पूरे मामले में? क्या आप हिंदी में बता दीजिए ये जो कहा दीजिए कि आपके दामाद को आज कोर्ट में पेश करने वाले हैं, 2 दिन की कस्टडी खत्म होगी, क्या आपके एलिगेशन? मैं तो दामाद को कोर्ट में पेश करने वाले हैं, उसके बाद में कोर्ट में जो होगा कानून तरीके से जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई चलेगी. उसके बारे में मेरा कोई कहना नहीं. मेरा विश्वास है, न्याय देवता पर विश्वास है. वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है. पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका कौतुक ही करूंगा, उसका अभिनंदन करूंगा. पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है. पहली बात यह है कि जो विजुअल्स दिखाए जा रहे हैं, मैंने इनको अरेस्ट किया, मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिया, मैंने पुलिस को ले आया, ऐसा पुलिस को नहीं कर सकते, कानूनन नहीं कर सकते. दूसरा बात है चेहरे बताते हैं, लड़कियों के भी चेहरे बताए. विजुअल में लड़कियों के चेहरे बाहर आए, सबके चेहरे ऐसे बता नहीं सकता पुलिस. एक तो उनके ऊपर कुछ डालना पड़ता है, फिर बताना चाहिए. पुलिस ने ऐसा क्यों किया? तीसरी बात ऐसी है कि पुलिस ने जानबूझकर प्रांजल खेवरकर को पहले क्रमांक का आरोपी बताया और उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुनाह दाखिल है. हालांकि प्रांजल खेवरकर भी एक गुनाह नहीं है, वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है, वो तो डॉक्टर है, एमडी डॉक्टर है, उसने कोई गुनाह किया नहीं, रिकॉर्ड है. फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा क्यों लगाया? क्योंकि इसके ऊपर उनको षड्यंत्र करना था. तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है, ये गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया, मोबाइल ड्राइव जब्त करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है, मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं, हम कहीं बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं. पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो भाजपा का है जलगांव जिले का, उसके पास जाए? ये मालूमात कैसे गई? जब आप क्या लगे, मतलब पुलिस जानबूझकर